चला पार्ट 2 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. बघा मोबाईलची स्पेस कमी असल्यामुळे आपल्याला पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 असे पार्ट करावे लागत आहेत. सलग व्हिडिओ करता येत नाही. तर बघूया आपला 42 नंबरचा प्रश्न चालू होता. 42 नंबरचा प्रश्न काय सांगतो आपल्याला, प्रिपेअर अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द लेटर्स DVERON विच लेटर विल बी ॲट द सेकंड प्लेस टू द लेफ्ट ऑफ द लेटर D. या ठिकाणी बघा, या ठिकाणी शब्द काय तयार होतो, या ठिकाणी विधच उत्तर बघूया आपण. जो शब्द तयार होणार आहे तो आहे वेंडॉर, आहे की नाही. या ठिकाणी वेंडॉर हा शब्द तयार होतो इंग्लिशमधला. तर या ठिकाणी काय चालेल, विच लेटर विल बी ॲट सेकंड प्लेस टू द लेफ्ट ऑफ लेटर D. लेटर Dच्या लेफ्ट जो वर्ड आहे, लेफ्ट म्हणजे कोणती, इकडली बाजू आहे की नाही आपली, ही इकडली बाजू लेफ्ट म्हणजे, राईट म्हणजे इकडली बाजू. तो लेफ्ट जर सेकंड नंबरला, Dच्या सेकंड नंबरला कोणतं लेटर येते, E नंबर येते. म्हणजे आपलं जे उत्तर आहे या ठिकाणी E नंबरचं उत्तर असणार आहे या प्रश्नाचं. पुढचे प्रश्नांचे उत्तर बघूया आपण लगेच नंतर वरता. या ठिकाणी बघा, इथं स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, फिगरमध्येच आपल्याला आन्सर बघायचा आहे. हा जो प्रश्न आहे, फाइंड आउट द फिगर विच एक्झॅक्टली मॅचेस विथ द क्वेश्चन फिगर फ्रॉम द 4 ऑप्शन फिगर्स गिवन बिलो. बघा, जेव्हा आपल्याला सेम फिगर बघायचे तेव्हा देखील पर्याय वगळणे हा सर्वात बेस्ट आणि वेळ वाचवणारा ट्रिक आहे. या ठिकाणी जे लागू होत नाही, जे चुकीचं वाटतं ते लगेच कट करून टाकायचं. बघा, या ठिकाणी इथं रेष आहे, इथं बघा एक गळलेली, हे कट करायचं की आपल्या पर्यायात बसत नाही, विषय संपला, आहे की नाही. या ठिकाणी बघा, इथं वर रेष आहे, इथं दिली का त्यांनी या पर्यायामध्ये नाही, हा देखील कटला. राहिला आपल्या दोन्हीमध्ये ओळखा. आता इथं किती नंबर आहेत बघा, आता 1 2 3 4. इथे किती रेषा आहेत, 1 2 3 4. इथं 4 आहेत का, नाही, म्हणजे हा पण कटला. उरला कोणता, एक नंबर उत्तर बरोबर आहे आपला. असे एलिमिनेट करून आन्सर काढायचं आहे. पण तुम्ही सेमला सेम पाच बसा, तुम्हाला चारही फिगरचा अभ्यास करत बसावा लागेल. त्यामुळं ऑप्शन वगळणे हा एक चांगला पर्याय अशा प्रश्नामध्ये असतो फिगरच्या. इथं बघा, लखनौ काय फाइंड ऑटम. या ठिकाणी आपला ऑटम म्हणजे बघा, प्रश्न वाचणं खूप गरजेचं आहे बरं. कधी कधी आपण डायरेक्ट उत्तराकडे बोलतो, पण प्रश्न वेगळा विचारला असतो, आपण उत्तर वेगळं देतो. त्यामुळे त्या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या. या ठिकाणी बघा, लखनौ, रांची, जयपूर, अमृतसर. तुम्ही पाहता क्षणी तुम्हाला देखील याच्यामधला फरक किंवा ऑटम लक्षात येईल. हे सगळे कॅपिटल्स आहेत मित्रांनो. अमृतसर ही कशाची कॅपिटल नाही. अमृतसर इज नॉट द कॅपिटल ऑफ एनी ऑफ स्टेट ऑफ द इंडिया. अंडरस्टूड. सो द अमृतसर इज नॉट अ राईट आन्सर. दॅट्स अ रॉंग टर्म और द ऑड टर्म इज द अमृतसर. ओके, तर अमृतसर या ठिकाणी चुकीचा पर्याय आहे. 4 नंबरचा पर्याय आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. आता काय मित्रांनो, आपलं सो 45 नंबरचं. इथं पण आपला ऑटम ओळखायची आहे. बघा, या ठिकाणी ट्रायंगल असं अँटी क्लॉकवाईज चाललं. ती फिगर जी आहे ना, ट्रायंगल खाली आला म्हणल्यानंतर फिगर काही चालली अशी अँटी क्लॉकवाईज फिरत आहे, बरोबर. अशा याच्यामध्ये फिरत आहे. तर मग ट्रायंगल आला, बरोबर. ट्रायंगल इथं आला, हे वर गेला, आणि याच्यानंतर काय आलं, हे सर्कल या ठिकाणी आलेलं आहे. तर याच्यानंतर ट्रायंगल इथं आला, बरोबर आहे. आता मग काय येईल, आता जो ट्रायंगल खाली आला, हे इकडं आलं, इकडं वळाला, ते अँटी क्लॉकवाईज. तरी खाली यायला पाहिजे, खाली वळायला, बरोबर आहे. खाली आल्यानंतर ट्रायंगल इकडं आहे, ट्रायंगलच्या बाजूला काय यायला पाहिजे, ट्रायंगलच्या बाजूला ही इथे यायला पाहिजे, हे वरती आलेलं आहे, बरोबर. अशा ठिकाणी ही फिगर मला वाटते चुकीची आहे. बघूया आपण कधी पण याच्यासोबत काय, बघा बरं, याच्यासोबत हे आहे, हे कुठं आलं, वर आले. बघा, इथं पण याच्यासोबत काय आहे, हे आहे की नाही. ही जी फिगर आहे, ही फिगर कधी पण याच्या कुठे खाली आहे, इथं पण खाली आहे, इथं पण खाली आहे, इथं पण खाली आहे. या ठिकाणी कुठे डायरेक्टली वर नेऊन घातली, म्हणजे ऑप्शन क्रमांक जो ऑड टर्म काढायची, म्हणजे काय 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या ठिकाणी ते चुकीच्या पद्धतीने तिने रोटेट केली आणि साईन चिन्ह देखील वेगळ्या प्रकारचं दिलेलं आहे. त्यामुळे ते आपला आन्सर चुकलेलं आहे. या ठिकाणी बघा, 46 नंबरचा क्वेश्चन काय, 36, 80 आणि 100 आणि 252. बघा, आपण याला 4 डिवाइड करू शकतो. याला 4 डिवाइड जर केलं तर आन्सर काय येईल, 9. इथं 20, इथं काय येईल 125, आणि इथं काय येईल 2 4 4 1 4 6 25 आणि 1 कॅरी, आणि 4 3 63, ठीक आहे नाही. तर या ठिकाणी मला वाटतं मित्रांनो, हे 4 डिवाइड होते, पुन्हा एखाद 10 6 होते का नाही. तर एकच नंबर आहे,
किंवा यांची ॲडिशन किती येते 8 येते, याची 9 येते, इथं याची 1 येईल फक्त 8 9 आणि 2 5 2 किती येईल 7 × 9 9 9 9 या दोन्हीचीच 9 यायला लागली ना, म्हणजे ही तर तिन्हीची यायला पाहिजे, इथे नाही ती नाही आन्सर येऊ शकत. म्हणजे बघा याला मित्रांनो 3 जर आपण भाग दिला तर सर्वांची बेरीज विषम संख्या यायला लागली. फक्त 80ची आहे की त्याची संख्या जी भाग दिल्यानंतर जी येते ती इव्हन यायला लागली, म्हणजे समसंख्या यायला लागली. म्हणजे 4नं भाग दिल्यानंतर फक्त 20च असे आहेत की ते सम आहेत, बरोबर. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक जो 3 आहे तो या सर्वांपेक्षा ऑड टर्म आहे, वेगळा आहे, कारण इथे सर्वांची विषम आली तर सम आन्सर आलेला आहे 4नं भागल्यानंतर. आता आपल्याला बघायचं आहे DHP. आता या ठिकाणी लेटर सिरीजकडे आपल्याला वळावं लागणार आहे, त्यामुळे बघूया आपण. लिहून घेऊया आणि परत आपण आपल्या सिरीजकडे तिकडे वर जाऊया. बघा DHP नंतर आहे BEKFIOILR. आता आपण सिरीजकडे जाऊया म्हणजे आपल्याला कळेल यातली ऑड टर्म कोणती आहे. सर्वांना सिरीज दिसते, अशा करूया आपल्याला सिरीज दिसत असेल. बघा डी कुठे इथे, एच कुठे इथे आणि पी कुठे इथे. म्हणजे याचा डिफरन्स बघूया याच्यामध्ये काय. डी आणि एच मध्ये कितीचा फरक आहे, अंक लेटर 3 आहेत म्हणजे फरक 4चा आहे. आपण नंबर बीट करून पाहिले बघा, तुम्हाला आधी सांगितलेलं मी नंबर हा मधामध्ये लेटर्स आणि डिफरन्स कधी 1 जास्त असतो, आणि जर दोन्ही याच्यामध्ये जर लेटर विचारले लेटर मध्ये किती असतात 1 कमी असतात. बघा डी किती आहे 4, किती आहे 4, एच किती आहे 8, पी किती आहे 16 आहे, इथं बी किती आहे 2 5, के आय थिंक 11 आहे की 11 राईट. एफ किती आहे 6, आय आहे 9 आणि ओ किती आहे 15, आय किती आहे. नंबरिंग करायची सोबत जातं मित्रांनो, आपण डी सिरीज जरी नाही पाहिली तरी. आय पुन्हा 9 आलं का, एल 12 आणि आर जे आहे आर आहे 18, बरोबर. बघा आता प्रत्येकामध्ये डिफरन्स कितीचा आहे बघा. आता यांच्यामध्ये डिफरन्स जो आपल्याला लगेच कळून आता लेटर बघायची गरज नाही आपल्याला. या दोन्हीचा डिफरन्स किती आहे 4चा, इथे कितीचा आहे 8चा, इथे कितीचा आहे 3चा, इथं 6चा. 11तून 5 गेले की नाही, 9तून 6 गेले 3 आणि 15तून 9 गेले 6. इथं कितीचा फरक आहे 3चा, इथं 8तून 12 गेले 6चा. म्हणजे तुम्हाला काय साम्य दिसतं मित्रांनो, ह्या आपण जे गणित सोडवलं आहे आता ह्या गणितामध्ये आपल्याला फरक काय दिसतोय बघा. इथं डिफरन्स दुपटीचा आहे, इथं सर्वीकडे दुपटीचाच फरक आहे, पण या सर्वांचा जो डिफरन्स आहे ह्या बाकीच्या 3 गणितांचा तो 3 आणि 6चा आहे, 3 आणि 6चा आहे. यांचा जे डिफरन्स काढत गेलो तर आपण काय येईल परत करून पहा. 3चा, इथं 3चा, दोन्हीचा 3चा आणि या दोन्हीचा किती येईल 4चा येईल. तुम्ही म्हणता सर याचा आपण सर्वांचा डिफरन्स हा पहिल्या संख्येच्या दुप्पट आहे. इथं पण पहिले दुप्पट आहे, पण इथं 3चा दुप्पट 6 आहे, इथे 4चा दुप्पट 8 आहे. बघा सगळीकडे समान जो धागा आहे तो आपल्याला घ्यायचा असतो. तर समान सरीकडे काय आहे कॉमन सरीकडे 3चा डिफरन्स, तर दोन्हीचा बी काढा आपण शेवटी. 3चा यायला इथं 4चा यायला, म्हणजे वेगळं कोणतं मिळणार आहे आपल्याला जो आहे DHP, कारण आपल्याला ऑड टर्म ओळखायची. या ठिकाणी मग आपला आन्सर जे आहे मित्रांनो ते काय येणार आहे DHP. हा 1 नंबरचं पहिल्या नंबरचं आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. उत्तर असणार म्हणजे काय ती ऑड टर्म आहे. आता घ्या, आता परत तेच मांडूया आपण दुसरं. बघा 48 नंबरचा प्रश्न आहे आपला. WC आणि इकडे मांडून घेऊया, नंतर तिकडे जाऊया आपण परत. RHIMMN आणि शेवटी आहे OGK. आपण त्या नंबर सिरीजकडून न जाता देखील आन्सर काढू शकतो, पण बघूया सोपं जाईल जरा ते आपल्याला परीक्षेमध्ये, सोपं मुलांना देखील कळतं आहे. बघा W किती आहे आपला 23, C किती आहे 3, N किती आहे आपला मला वाटतं N आपला 14 असेल, 14. R किती आहे 18, आताच बघितलं आपण. H म्हणजेच 10 नाही 8 का 8. I किती आहे 9, M 13, N 14 आणि O काय आहे आपला O आहे 15वा, G आहे 10वा आणि K आहे
11. बरोबर. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, याचा डिफरन्स तर काय आहे, वीसचा इथे तो 11चा, WCNIHI. मग या ठिकाणी कॉमन धागा सापडतो मित्रांनो बघा. सर्व बाकीचे 3 आहेत. 8च्या नंतर 9, 13च्या नंतर 14, 10च्या नंतर 11. म्हणजे शेवटचे 2 अंक आहेत ते कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत, कॉन्झिक्युटिव्ह लेटर्स आहेत, लगातार येणारे. पण या ठिकाणी जो 48 नंबरचा C आणि N आहे, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं यांच्यापेक्षा वेगळं साधर्म्य आपल्याला दिसतंय. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक जो 1 आहे 48चं काय आहे मित्रांनो, हे जे आहे WCN नाही WCD वाटते, WCD सॉरी मित्रांनो, WCD आहे. या ठिकाणी पण काही आपलं उत्तर हे C आणि हे 4 नंबरचं आहे. बरोबर. इथं 8 आणि 9, 13 आणि 14, आणि इथं काय 10 आणि JK MN HIS CD सर्वांकडे 8 9 8 9 शेवटी म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह नंबर आलेले आहेत. या दोन्हींचे ॲडिशन किती होईल मग, 4 आणि 3 7 नाही, 8 9 17 नाही, 13 आणि 14 नाही. त्यामध्ये कॉमन वेगळं फॅक्टर्स आपल्याला काय सांगता येईल. या ठिकाणी आता या दोन्हींची W हे नंबर मोठे नंबर घेतले मित्रांनो यांनी. ऑटम बघा, पहिल्या नंबरचं जर आपण हे केलं त्याच्यामध्ये डिफरन्स दोन्हीचा W आणि R मध्ये 5चा मला वाटतं. 23 मधून 18 गेले, खाली उरले 5. 18 मधून 5 गेले 13 उरले. बरोबर. 13 मधून 5 गेल्यावर खाली किती उरायला पाहिजे होते मित्रांनो, 8 उरायला पाहिजे होते. म्हणजे 8 नंबरचा पर्याय जो आहे, 8 नंबरचा काय ऑप्शन असतं ते, 8 नंबरला काय आपल्याकडे सिरीजमध्ये H, म्हणजे H पासून याची सुरुवात व्हायला पाहिजे. कशापासून, H पासून. ते होते का, नाही आहे. म्हणजे या ठिकाणी जो पर्याय क्रमांक OJK आहे, OJK ह्या ठिकाणी आपलं आन्सर असणार आहे. म्हणजे 4 नंबरचं जे पर्याय आहे, 4 नंबरचं आपलं उत्तर असणार आहे. बघा या ठिकाणी हा एक पण इंटरेस्टेड क्वेश्चन आहे या ठिकाणी आपल्याला दिलेला. फ्रॉम द गिवन अल्फाबेटिकल सिरीज, इफ सेकंड अँड फोर्थ लेटर फ्रॉम एव्हरी ग्रुप इज टेकन अँड अ न्यू अल्फाबेटिकल सिरीज फॉर्म्ड, विच ग्रुप ऑफ द फ्रॉम द गिवन ऑप्शन हॅज द अल्फाबेट दॅट अक्युर ॲट द प्लेस ऑफ प्राईम नंबर इन द न्यू अल्फाबेटिकल सिरीज. या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, प्रत्येक हे जे आहेत 5-5चे जे कप्पे केलेले याच्यामध्ये काय दुसरा आणि चौथा अंक घ्यायचा. याच्यामध्ये दुसरा कोणता आहे, B. दुसरा काय येणार आहे, B. क्वेश्चन नंबर आहे 49. हां, बीच्या नंतर काय चौथा D. बरोबर. यांची सिरीज तयार करायची, ही नंबर घेऊन. दुसरा इथं G, इथला चौथा कोणता आहे, I. हे घेऊन आपल्या सिरीज तयार करायची. इथलं दुसरा L, चौथा N आहे की नाही. इथं काय परत Q, नंतर काय S, V आणि काय इथं X. अशा प्रकारे आपण दुसरा आणि प्रत्येक सिरीज प्रत्येक याच्यामधला कॉलम ग्रुपमधला दुसरा आणि चौथा अंक घेऊन आपण सिरीज तयार केली आहे. आता काय विचार, त्याला नंबरिंग करू आपण. काय करूया, नंबरिंग. आणि त्यामधले येणारे कोणता ग्रुप आहे जो दोन्ही प्राईम नंबरला येतो असा ओळखायचा आपल्याला. बघा 1 2 3 4 5 6 7 8 हे 9 आणि 10. या ठिकाणी प्राईम नंबर कोण त्याला अंडरलाईन करूया. 1 2 हे आपले प्राईम नंबर आहेत. तर यांची जोडी कोणत्या ऑप्शनमध्ये आहे ते ओळखायचं आहे आपल्याला. B आणि G काय आहे, B काय आहे मित्रांनो 1 आहे. हा B एक आहे, मूळ संख्या नाही आणि आहे की नाही संयुक्त संख्याही नाही. त्यामुळे 1 हा प्राईम नंबर आपल्याला कधी धरता येणार नाही. बरं, आता 1 तर प्राईम नंबर नाही, आता हे कळालं आपल्याला. D2 प्राईम नंबर आहे. E1 जरी असला तर तो प्राईम नंबर आहे. DG ची जोडी आहे कुठं, इथं नाही. दोन्ही प्राईम नंबर पाहिजे आपल्याला. पुन्हा काय BG काय B नाही. इथं ऑप्शन कटलं आपलं. G आहे, G 3 नंबर आहे आणि I किती नंबर आहे, 4 नंबर नाही. ही प्राईम नंबर नाही, त्यामुळे हे बी ऑप्शन कटलं. हे बी एलिमिनेट झालं. L आणि Q, L किती नंबरला आहे, 5 नंबरला, आणि Q किती नंबरला आहे, 7 नंबरला. म्हणजे या ठिकाणी हे 5 पण प्राईम आहे, 7 पण प्राईम आहे. म्हणजे आपला आन्सर क्रमांक 3 LQ. किती
एल आणि क्यू ही जोडी अशी आहे की त्यापासून आपल्याला प्राईम नंबरपासून बनणारी जोडी आहे. तर क्रमांक आपला आहे 3 नंबर. पुढचं घे बघा या ठिकाणी 50 नंबरचा प्रश्न आहे. आशा करतो की आपल्याला तो दिसत असावा प्रश्नपत्रिकेमध्ये. फ्रॉम द मॉर्निंग 11:30 to 10:30. बघा 11:30 तर 10:30 हे जे आन्सर आहे यामध्ये किती आवर्स आले मित्रांनो? 11 आवर्स आहेत. किती आवर्स आहेत? 11 आवर्स. आणि जो मिनिट हँड आणि मिनिट हँड अँड हावर्स हँड जे असतात ते एका आवर्समध्ये 1 टाईम बरोबर. अँड 12 आवर्समध्ये 11 टाइम्स एकमेकाला क्रॉस करतात. अँड 24 आवर्समध्ये 22 टाइम्स बरोबर. हे तर आपल्याला माहीत असं, हे जर माहीत असेल तर आपण आन्सर सहज काढू शकतो. या ठिकाणी जर एकूण टोटल आवर्स आहेत 11, एका आवर्सला एक वेळेस ते एकमेकाला क्रॉस करतात. त्यामध्ये 12ची कंडिशन येते. त्या 12ची कंडिशनच्या वेळेस हे जे मिनिट्स अँड आवर्स हँड आहेत ते एकमेकाला क्रॉस करत नाहीत. मग 11 म्हणून 1 मायनस करूया आपण, उरला 10 टाइम्स. हे जर माहीत असलं तर तुम्ही आपला आन्सर काढू शकता. 10 टाइम्स या ठिकाणी आन्सर आहे. बरं, परत एक आपल्याकडं शॉर्टकट आहे या ठिकाणी. बघा केव्हाही मिनिट अँड हावर्स हँड 5/11 टाइम्स या वेळेला तो मागं पडत चालतो बरोबर. एकमेकाला क्रॉस करत चालतो प्रत्येक हावरच्या नंतर, एक नाही 65 म्हणजे 1 हावर्स अँड 5 मिनिटाला तो क्रॉस करत चालतो प्रत्येक हावरच्या. ओके, तर मग आपल्याला काय माहीत पाहिजे? एकूण हावर्स तरी माहीत पाहिजे. एकूण हावर्स किती येतं? 11 हावर्स. 11 हावर्स एकूण मिनटं किती असतात मित्रांनो? 11 हावर्समध्ये 60 मिनिट. आपले एका हावर्समध्ये 60 मिनिट म्हणजे 11 इंटू टोटल मिनिट्स काढायचे. टोटल मिनिट्सला तुम्हाला हे नियम माहीत नसतील तर 11 म्हणजे 60 काय 66 आणि 0 डिवाइड बाय. तर हा जो मिनिट हावर्स आणि हावर्स हँड एकमेकाला क्रॉस कधी करतात? 65 मिनिटाला. त्याला आपण डिवाइड करून पाहूया. काय करून पाहूया? डिवाइड. जर आपण 65 जर याला डिवाइड करायचा प्रयत्न केला मित्रांनो तर याचा आन्सर येतं 10.1516 काहीतरी असं आन्सर येतं. म्हणजे अप्रॉक्सिमेटलीचा आन्सर किती यायला लागले? 10 यायला लागले. आपण 0.5च्या वर असेल तर तो 11 करीत धरतो, पण 0.5च्या खाली असल्यामुळे याचा अप्रॉक्सिमेटली आन्सर किती आला आहे? 10 टाइम्स. असं देखील आपण शॉर्टकट याचा आन्सर काढू शकतो. अशाच खूप सारे तुम्हाला कृपया नवीन गोष्टी कळतील. फक्त लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. या ठिकाणी 51 नंबरचा प्रश्न आहे आपला. 51 नंबरचा क्वेश्चन आहे. तो काय सांगतो आपल्याला? सोपा आहे. बघा नंबर्स दिलेत आणि सिम्बॉल दिलेत. प्रत्येक नंबरला काय जे सिम्बॉल आहेत तुम्हाला दिलेला आहे. मी डायरेक्ट सिम्बॉल लिहित नाही आहे, नंबर्स लिहित नाही आहे. आपण डायरेक्ट काय करूया? गणिताकडेच वळूया बरोबर. डिवाइड बाय स्क्वेअर मायनस रेक्टँगल प्लस ब्लॅक सर्कल इज इक्वल टू व्हॉट. समजलं? आता यामध्ये काय करायचं आपल्याला? फक्त ओळखायचं आहे. ट्रायंगल म्हणजे काय? म्हणा ट्रायंगल म्हणजे 4 आहे. 4 इंटू याला काय, या चिन्हाला काय संख्या आहे? 6 डिवाइड बाय 4 आपलं स्क्वेअर. स्क्वेअर किती आहे आपला? स्क्वेअरला 2 आहे बरोबर. स्क्वेअरला 2 मायनस ह्या साईनला काय आहे? इथे येते 7 आहे. काय आहे? 7 प्लस आणि जे आहे याला 3 आहे. किती आहे? 3 आहे. आपल्याला माहिती आहे कंचू भागू बेव आहे की नाही, बॉड मास. आपण अगोदर काय करतो या ठिकाणी? डिवायडेशन. 2 3 6 4 3 उरलं इथं -7 प्लस 3 4 3 12 12 प्लस 3 -7. आणि या ठिकाणी बघा बॉडमाच्या रूलनुसार इथं प्लस मायनस असेल तर अगोदर आपण प्लस करून घेतो, नंतर मायनस करतो. म्हणून हे प्लस मी अगोदर ॲड केले. 4 3 12 मध्ये ते झाले 15. 15 -7 जर केलं आपलं तर आन्सर मिळतं 8. या ठिकाणी आपण हे जर सॉल्व्ह केलं तर 8 आपल्याला आन्सर मिळालं. पण 8 हे जे आपलं उत्तर आहे ऑप्शनमध्ये 8 दिलेलं नाही त्याने. 8चं साईन कशाला दिलेलं आहे? 8 जे डिजिट आहे त्याचं साईन काय आहे? मग हे असं ट्रायंगल आहे. काय मित्रांनो? हे असं. कधी मी तुम्हाला असं बी आन्सर देतील, साईन देणार नाहीत, पण त्यांनी साईन दिलेलं आहे. 8ला असं साईन आहे म्हणून आपला आन्सर काय आहे? 4th नंबरचं. किती नंबरचं बरोबर आहे? 4th नंबरचं जे आपलं आन्सर बरोबर या ठिकाणी असणार आहे.
या ठिकाणी आपण क्वेश्चन ह्या क्वेश्चन पेपरमध्ये सॉल्व्ह करूया. बघा या ठिकाणी काय ए ट्रायंगल बघा ए कुठे याच्यानंतर ट्रायंगल इथं सी कुठे क्रॉस गेले बघा. आणि सीच्या नंतर पुन्हा काय ई परत असं. इथं पण बघा सेम तरच वापरायचं बीच्या नंतर काय पुन्हा इथं ट्रायंगल यायला पाहिजे. हां बी नंतर स्क्वेअर नंतर परत एफ आहे का हां या राईट एफ नंतर परत डी यायला पाहिजे. काय यायला पाहिजे डी आलं डी. बघा अशी फिगर तयार केली. इथं इकडे डी इकडे क्रॉस बरोबर. आता सेम पुढचं बघायचं आपल्याला ट्रायंगल कुठे दिला ह्या ट्रायंगल बरोबर. ट्रायंगलचं डी कुठे डी 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 ह्या इथं आहे ट्रायंगलचं डी. डीच्या नंतर ते परत त्यासारखं सेम पहिल्यासारखंच आहे. म्हणजे त्यानंतर पुन्हा वापस यायचं आपल्याला इथे वापस यायचं बरोबर. आता पुढच्या गणितात इथं वापस यावं लागेल आपल्याला. बघूया आपण तरी पण समजा काय याच्या बरोबर सारखा शब्द कोणता आहे ही स्टार. त्याच्यावर ईवर यायचं ईवर येऊन पुन्हा उलटं जायचं वापस बरोबर. त्याच्या त्रिपट अक्षराकडे म्हणजे काय ह्या साईनकडे ह्या साईन परत हे इथे यायचं आपल्याला ह्याच्याकडे. म्हणजे पहिलं काय आलं आपलं हे अशी साईन कुठे ह्या दोन ऑप्शनमध्ये. हे दोन ऑप्शन तर आपले इथेच कटले जायगर इलिमिनेट करायचं. तुम्हाला सांगितलं मी हे आन्सर इलिमिनेट करायचे आहेत. राहिले दोन. त्याच्यानंतर आपण पुन्हा कुठं आलो ईवर आलो. इथं पण ई आहे बरोबर. ई नंतर कुठं आलो या साईन आलो. या साईन कुठे फक्त इथंच आहे. इथं आहे का नाही. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. किती बरोबर आहे 1 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय वगळणे आले पाहिजे. पर्याय वगळता जर आले तर तुम्ही कितीही अवघडात अवघड प्रश्न सोडवू शकता. ते बी कमी वेळेमध्ये सोडवणार तर तुम्ही आहेतच. पण पूर्ण पेपर झाल्यानंतर वेळ संपल्यानंतर सोडून काय उपयोग नाही आहे की नाही. आपल्याला वेळेच्या मर्यादेमध्ये आणि इतर मुलांच्या पुढे जाण्यासाठी सोडवावा लागतो. आता या ठिकाणी पण मला वाटते गरज नसावी याची आपल्याला.